नमस्कार मित्रांनो. तर आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि मी पहिलाच व्हिडिओ हा मोटर मेकॅनिकलवरती घेत आहे. आपल्या ट्रेडचंच नाव आहे मेकॅनिक मोटर व्हेकल आणि ही MCQची जी PDF आहे ती आहे सेकंड इयर मॉड्यूल 1 ट्रान्समिशन सिस्टमची. आता जी की पेपर देणार आहेत लास्ट इयरचे जे पोरं आहेत त्यांच्यासाठी मी खास सेकंड इयरची का घेऊन आलो, कारण हे खूपच इम्पॉर्टंट आहेत. जे ट्रान्समिशन सिस्टम आणि इंजिन्स याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात, म्हणून मी सेकंड इयरचे सुरुवात करणार आहे. त्याच्यानंतर एक हा व्हिडिओ तर एक फर्स्ट इयरवरती व्हिडिओ घेणार आहे. तर आपण सुरुवात करू इथूनच. आणि हे माझं मराठी बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की जे आपण मराठी मुलं आहेत त्यांना हिंदीमधून काही प्रश्नांमध्ये अडकतात, हिंदी समजत नाही, त्याच्यामुळे मी मराठीमध्ये करणार आहे. वाचणार हिंदीमध्ये नाही आणि उत्तर एक्सप्लेनेशन हे मराठीमध्ये करणार आहे. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. पहला प्रश्न है, भारी वाहनों में एक्स के रूप में चिन्हित भाग का नाम क्या है. त्यांनी विचारलं आहे की जो ॲरो दाखवलेला आहे म्हणजे बाण दाखवलेला आहे, जिथे एक्स मार्किंग केलेलं आहे त्या भागाचं नाव काय आहे. तर आता बघायला गेलं तर ऑप्शन त्याने स्टेरिंग व्हील दिलेला आहे, क्लच हाऊसिंग दिलेलं आहे, गिअरबॉक्स दिलेला आहे, फ्यूल टँक दिलेला आहे. पण याच्यामध्ये जर आपण बघितलं, आपण हे चेसिसला बघितलं किंवा या फ्रेमला बघितलं, गाडीच्या फ्रेमला, तर आपण कधी पण बघतो की आपल्या राईट साईडला ड्रायव्हर असते, बरोबर. ते मध्ये काय दाखवलेलं आहे, इंजिन दाखवलेलं आहे. पण जर ट्रान्समिशन सिस्टममध्ये आपण बघायला गेलो तर इंजिन नंतर हा फ्लायव्हील येतो. फ्लायव्हील नंतर आपल्याला फ्लायव्हील नंतर आपल्याला क्लच येतो. मग ते दाखवलेलं जे पार्ट्समधलं आहे. आता गिअरबॉक्स आणि इंजिन यांच्यामध्ये काय असतो तर क्लच हाऊसिंग असते, बरोबर. म्हणजे त्यालाच बोलतो आपण क्लच प्लेट, बरोबर ना. हे झालं, ही फ्रेम जी झाली ती हेवी व्हेकलची झाली. सेम ॲज कारचे होणार, म्हणजेच फोर व्हीलरचे होणार. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे क्लच हाऊसिंग. ठीक आहे, ऑप्शन बी. ओके, चला नेक्स्ट बघू आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारी वाहनों में कौन सी बैटरी का प्रयोग की जाती है. म्हणजेच भारी वाहनों में म्हणजे काय, हेवी व्हेकलमध्ये कोणत्याही प्रकारची बॅटरी यूज केली जाते. तर त्याने ऑप्शन दिलेला आहे 6 वोल्ट, 12 वोल्ट, 24 वोल्ट आणि 28 वोल्ट. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या 2 व्हीलर, 4 व्हीलर आणि 6 व्हीलर किंवा मग 10 व्हीलर, 20 व्हीलर असं अनेक गाड्या जेवढं व्हील जास्त आहे तेवढी हेवी गाडी झाली. ठीक आहे. तर त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर 6 वोल्ट ही बॅटरी कशामध्ये यूज केले गेले तर एखादं छोटी मोटरमध्ये यूज केले गेले, बरोबर. त्याच्यानंतर जर आपण 12 वोल्ट बघितली बॅटरी, ती नॉर्मल कशामध्ये यूज केली गेली तर मोटरसायकलमध्ये म्हणजे बाईकमध्ये किंवा कारमध्ये यूज केली गेली. त्याच्यानंतर 24 वोल्ट. आता 24 वोल्ट म्हणजे काय तर एक जी बॅटरी 12 वोल्टची असते सेम ॲज अ 12 वोल्ट आणि 12 वोल्ट म्हणजे दोन बॅटरीच्या सहाय्याने जोडल्या जातात, म्हणून त्याला काय होतं तर ते एक 24 वोल्ट तयार होते. म्हणजे एका गाडीमध्ये दोन बॅटरींचा समावेश करून त्याला 12 वोल्ट जॉईंट करून त्याला आपण 24 वोल्ट तयार करतो, बरोबर. आता 28 वोल्टची बॅटरी आपण कोणत्याही व्हेकलमध्ये यूज करत नाही. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे काय आहे 24 वोल्ट. ओके, ऑप्शन सी. समजते ना आपल्याला. जर समजत नसेल तर एक कमेंट करा. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न घेऊ आपण. तिसरा प्रश्न आहे, क्लच का कार्यकारी सिद्धांत क्या है. म्हणजेच क्लच कशाच्या सहाय्याने कार्य करतं, म्हणजे कशावरती ज्याचं प्रिन्सिपल आहे. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ क्लच. क्लच प्लेट कशावरती काम करते तर ऑप्शन त्याने दिलेला आहे स्लायडिंगवरती, सेंट्रीफ्युगल, फ्रिक्शन आणि स्क्रू अँड नट. आता त्याच्यामध्ये जर बघितलं क्लच प्लेट म्हणजे काय, जो गाडीमध्ये आपण गिअर शिफ्ट करताना इंजिनला एंगेज करणे आणि डिसएंगेज करण्याचं काम करतं, त्याला म्हणतात आपण क्लच प्लेट म्हणतो, बरोबर. एंगेज आणि डिसएंगेज म्हणजे काय, जोडणे आणि तोडणे. याच्यावरती एक आपण टॉपिक घेऊ, तुम्हाला पूर्णपणे समजवण्याचा प्रयत्न करेन मी. पहिले आपण ऑप्शन बघू.
आता स्लायडिंग म्हणजे काय, तर स्लायडिंग हा फक्त आपण काय करतो, स्लाईड करतो. ठीक आहे, हा ऑप्शन काय आहे तर चुकीचा आहे. ठीक आहे, त्यांच्यानंतर आहे सेंट्रिपेटल. आता सेंट्रिफ्युगल म्हणजे काय, तर सेंट्रिफ्युगल म्हणजे काय, तर एक क्लचचाच प्रकार आहे, पण तो वेगळ्या पद्धतीने म्हणजे क्लचचा प्रकार आहे, तो कार्य करत नाही त्याच्यावरती. त्याच्यानंतर आहे फ्रिक्शन. आता जो क्लच प्लेट आहे ती फ्रिक्शनवरती कार्य करते. म्हणजे काय, जेव्हा आपण क्लच दाबतो तेव्हा एंगेज होते, काय होते, सॉरी क्लच दाबतो तेव्हा क्लच हा एंगेज होतो आणि जेव्हा क्लच आपण सोडतो तेव्हा डिसएंगेज होते. म्हणजे काय, तो एक चिपकतो. चिपकल्यानंतर काय करतो, तर ते जी इंजिनकडून आलेली पॉवर आहे त्याला काय करतो, तो घसरण करत असतो. म्हणून त्याला घसरतो, म्हणून त्याला काय बोलतो, तर फ्रिक्शन बोलतो. ठीक आहे, म्हणजेच काय, घसरण. त्याला आपण हिंदीमधून बोललं गेलं तर घसरण. ठीक आहे, आणि स्क्रू अँड नट म्हणजे काय, तर नट बोल्टचे साईन जसं आपण एखाद्या पार्टला जोडणं केले जाते, सेम ॲज इट इज तसंच. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघणार आहे चौथा प्रश्न. तर चौथा प्रश्न बघण्यापूर्वी चला सुरुवात करू. निम्न में से कोणचा प्रकार का क्लच आहे. आता यांनी म्हटलेलं आहे की खाली दिलेल्या आकृतीवरती म्हणजे डायग्रामवरती क्लच कोणता आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर डायग्रामला आपण झूम करू, आकृतीला झूम करून बघू. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की इथे एक काय दिलं आहे, स्प्रिंग दिलेलं आहे. हे काय आहे, पॅन्डल आहे, बरोबर. तर आता ही इथे आपण बघण्याची काय आहे, क्षमता आहे. त्याच्यामध्ये जेव्हा आपण हा क्लच ऑपरेट करणार, इकडनं प्रेस करणार, हा रिवर्स इकडे जाणार आणि हा काय करणार, तर याला घेऊन इकडे जाणार, म्हणजे हा मागे जाणार, बरोबर. मागे गेल्यानंतर तो काय करणार, याला ऑपरेट करणार. इथे जो तुम्हाला दिसतो याला काय करणार, ऑपरेट करणार. म्हणजेच हा कोणता क्लच आहे, तर सिंगल प्लेट क्लच ऑइल विथ स्प्रिंग, कोईल स्प्रिंग. ठीक आहे, याचं कोईल स्प्रिंग दिलेलं आहे आणि इथे जो सिंगल प्लेट क्लच दिलेला आहे, म्हणजे आपण कुठं हेवीमध्ये यूज करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जर ऑप्शन आपण बघितलं आहे, ऑप्शनवरती गेलं तर कोन क्लच हा वेगळ्या प्रकारचा असतो आणि त्याच्यानंतर डायफ्राम क्लच हा एक क्लचचा प्रकार आहे, सेम आकृतीमध्ये दाखवलं. पण ही आकृती सध्या तरी आहे काय, मल्टीप्लेट ड्राय प्लेट क्लच म्हणजे काय, जी बाईकमध्ये यूज केली जाते, पण ही आहे सिंगल प्लेट क्लच. ओके, आता आपण घेऊ पाचवा प्रश्न. आता निम्न में से कोणचा क्लच का प्रकार आहे, म्हणजेच निम्न में से प्रकार का क्लच कोणचा आहे. तर आता आपण घेणार आहेत पाचवा प्रश्न, निम्न में से कोणसी प्रकार का क्लच है. आता याच्या मागे पहिला प्रश्न आपण बघितला की क्लच टाईप, बरोबर. तर एकदा रिमाइंड करते तुम्हाला. हा बघा, हा क्लच कोणता आहे, तर सिंगल प्लेट क्लच. तर याच्यामध्ये जो क्लच आहे हा कोणत्या प्रकारचा क्लच आहे, तर आपण याच्यावरती फोकस करण्यासाठी आपल्याला या क्लचला बघावं लागेल. म्हणजेच जी पण डायग्राम आपण बघणार त्याच्यात कोणता क्लच आहे, कोणता टाईपचा क्लच आहे, हे आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. तर हा पहिला आपण बघू, सिंगल प्लेट क्लच. ऑप्शन ए सिंगल प्लेट क्लच हा कुठे यूज केला जातो, जो आपण आता बघितला जस्ट याच्या पहिला प्रश्न, जो चौथा प्रश्न होता तो. त्याच्यानंतर आहे बी ऑप्शन, डॉग क्लच. हा नॉर्मली कुठे यूज केला जातो, तर गिअरबॉक्समध्ये शिफ्टिंगसाठी यूज केला जातो. त्याच्यानंतर सी ऑप्शन आहे, तो आहे मल्टीप्लेट क्लच, जो की आपण बाईकमध्ये यूज केला जातो. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर डी आहे, तो कोन क्लच. आता हे तिन्ही पण ऑप्शन आपल्या याच्याशी, या डायग्रामशी काही संबंध नाही आहे. तर आपण आता उत्तर आहे आपलं डी, कोन क्लच. आता हा कोणता कोन आहे, तर कोन क्लच आहे. ठीक आहे, ही डायग्राम आपण नीट आपल्या लक्षामध्ये ठेवून आपण परीक्षेसाठी पास होण्यासाठी कामयाब होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवण्याची. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सहावा, व्हॉट इज टाईप ऑफ क्लच. निम्न में क्लचचा प्रकार कोणता आहे. आता आपण जे पण बघितले आहेत ते क्लचचे प्रकार बघितले आहे. तर हा सहावा आहे प्रश्न की तो क्लचवरती विचारला गेला आहे आपल्याला. ठीक आहे, तर पहिला ऑप्शन आहे कोन क्लच. आता कोन क्लच तर आपण कोणता बघितला, हा बघितला, बरोबर. त्याच्यानंतर आहे ऑप्शन डायफ्राम स्प्रिंग टाईप क्लच. ओके, तर डायफ्राम म्हणजे काय, तर आता ऑप्शन आपलं आन्सरच आहे की बी ऑप्शन आहे आपलं आन्सर. आता तेच मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करतो. तर त्याचं उद्दिष्ट काय आहे, डायफ्राम का म्हटलं गेलं आहे, तर तुम्हाला इथे एक तार आणि स्प्रिंगसारखे दिसते. हे काय असतं, तर डायफ्राम असतो. म्हणजे
थ्रस्ट बेरिंग, याला थ्रस्ट बेरिंग म्हणतात. हे जेव्हा आपण पॅन्डल प्रेस करतो तेव्हा हे काय करते तर इकडे मुवमेंट देते. ठीक आहे, समजलं का? हे काय करते इकडे मुवमेंट देतं. हा पहिले हे ॲरो तुम्हाला दाखवलेला आहे इकडे. हा काय करतो इकडे मुवमेंट करतो. मुवमेंट केल्यानंतर काय होणार, स्प्रिंगला प्रेस करणार. तर हे स्प्रिंगला प्रेस केल्यानंतर जे ज्यावरती लोड आला आहे, क्लचवरती, सिंगल प्लेट क्लचवरती लोड आलेला आहे, तो काय करणार, डिसेंगेज करणार. ठीक आहे, डिसेंगेज केल्यानंतर जो इंजिनकडून आलेली पॉवर आहे ती काय करणार, स्टॉप करून टाकणार. जसं पण आपण क्लच सोडणार तो एंगेज होणार आणि पॉवर काय करणार, ट्रान्समिट करणार. असं काय आहे याचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर काय आहे, ऑप्शन बी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आता 7वा. ठीक आहे, आपण इथेच थांबू. 7वा प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. आता आपण 6वा प्रश्नामध्ये पर्यंत बघितला आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी